आलेले आहेत आणि सपोर्ट चांगलाच आहे. जेव्हा आपला अग्री कलाकार जेव्हा पुढे जातो त्याला पुढे नेण्याचं काम अग्री माणसाने करावा. म्हणून म्हणत असतो आयुष्यामध्ये एखादा मित्र असा असावा की तो पुढेच तुम्हाला नेत राहील. आता असे खिचणारे भरपूर आहेत. आज काही इलाज नाही याचा देखील भरपूर भाग मोठा आहे. ज्ञानेश्वर चिकणे सर, चिराग आहे, चांगले रील स्टार बनत आहेत वडूनगर गावामध्ये. आपल्या समाजाला आपल्या भाषेचा आदर ठेवणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. म्हणून नेहमी आम्ही म्हणत असतो आपल्या समाजाबद्दल आपल्या भाषेबद्दल आपल्याला अभिमान असणं फार महत्त्वाचं आहे. आपण अग्री हिंदू म्हणून जन्माला आलेलो आहोत याचा अभिमान असणं फार महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो मॅचच्या दिशेने जाऊया आपण. 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. टार्गेट फार चांगला आहे 45. हिटमॅन रोहित शर्माचा हा लकी आकडा आहे. पाहूया आज कासने टीम पहिला मॅच खेळत आहे या मैदानावर. या मैदानाची त्यांना नक्कीच पूर्णपणे माहिती आहे. 17 गाव जी दमन दौरा जो झाला होता तो जिंकला होता. आज इरादे बुलंद आहेत. मी मगाशी देखील उल्लेख केला की 4 ते 5 खेळाडू अनफिट आहेत. काही तर हाताला पट्ट्या लावून देखील खेळत आहेत मैदानामध्ये. इतका त्यांचं क्रिकेटवर प्रेम आहे. संतोष जोशी गोलंदाज आणि स्ट्रायकिंगला फलंदाज पाहतो आपण भगवान शेठ भोईर. नो स्ट्राईकला नाना गोंदले. मॅच ऑन. 45 धावांचा टार्गेट आणि पहिला चेंडू पॉवर प्लेचा टाइम ऑन वेल झालेली आहे. आमचे स्कोरर सांगत आहेत की 4:55 गेम ऑन. पहिला चेंडू भगवान शेठ भोईर स्ट्रायकिंग वर पाहतोय आपण. 45 धावांचं लक्ष्य. पॉवर प्लेचा षटक महत्वाचा षटक. हवा वेगाने. हवेचा फायदा कोण घेईल पाहूया आपण. सुरुवात तर चांगली केली आहे. कडक कडक स्ट्रोक खाली क्षेत्रामध्ये. गॅप चांगला आहे. स्ट्रोक चांगला आहे आणि येतोय पहिला चौकार. आज 2 नारळ फोडले होते. दोन्ही संपून टाकले. कडक कडक चौकार पाहतो आपण. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर असा हा फटका. शतरक्षक आहे मिडॉपला. फिल्डिंग चांगली. एक धाव पूर्ण केला जात आहे. चांगली फलंदाजी. भगवान भोईर यांची एक मोठा फटका. त्यानंतर एक सिंगल धाव आली आहे. 5 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नाना सज्ज होत आहेत. चांगला स्ट्रोक. धावा कमी येतील कारण की फिल्डर आहे तिथे. जेव्हा वय 45 प्लस होते ना तेव्हा त्या खेळाडूंकडून फक्त एकच अपेक्षा असते की कमीत कमी 10च्या आतमध्ये धावा बनवा तरी किंवा कमी तरी खर्च करा. नाही तर काही गोलंदाज असतात दिल खुश. 22-25. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील. बडा झटका लगता हुआ. भगवान भोईर यांचा विकेट मिळालाय. ज्या खेळाडूने सुरुवात चौकाराने केली मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची एज आणि खंडूचं सेलिब्रेशन. झेल पकडल्यानंतर पहिला धक्का लागलेला आहे इथे अमर स्पोर्ट कासने संघाला. न्यू मिलम पायगाव संघाला आपण पाहतोय प्रमोद दादा. सर्व खेळाडू टॉस झालेला आहे. आपापल्या परीने सर्व फ्रेश होत आहेत. असे खेळाडू रणनीती असं असणं फार महत्वाचं आहे. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे पायगाव संघाने. या मॅचच्या समाप्तीनंतर लगेच मॅच सुरू होणार आहे. पुढचा चेंडू. सुंदर असा फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र चेंडूला थांबवला गेलाय. एकच धाव पूर्ण केला जात आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार आला तर असं वाटत होतं की हा षटक जो आहे 15+ धावा येतील. मात्र पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 7 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी संतोष जोशी यांची तुम्हाला पाहायला मिळते.
मोठा फटका, क्षेत्ररक्षक कॅप्टन थांबू शकणार नाहीये. चेंडू चालला सीमारेखा पार, वन बाउन्स, चौकार. नाना गोंधली ऑन फायर नाव. चांगली बॅटिंग, चांगली बॅटिंग. 11 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. नाना गोंधली आणि नरेश खेळपट्टीवर आहेत. फील्डिंग लावून घ्या आपण. 11 धावा, 1 बाद 11, 11 रन, 1 विकेट के नुकसान पर. 45 धावांचा टार्गेट आहे. कॅप्टन होते तिथे. मनोहर रिप्ले मध्ये पाहतोय आपण. चेंडूला अडू शकले नव्हते. अगदी वेल 5 वाजलेले कंप्लीट. आज सर्वच मॅचेस आपण पाहतोय ते कट टू कट मॅचेस झालेले आहेत. म्हणूनच हा वेळ आपला पाहतोय की आपण एक्स्ट्रा लागला गेलाय. तसं गोलंदाजीमध्ये खंडू षटक क्रमांक 2 टाकण्याची तयारी करत आहे. पहिला चेंडू. रनअप पहा किती मोठा आहे गोलंदाजाचं. त्यानुसार गोलंदाजी चांगली आहे. समोर खेळलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलतायत. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट नाही. रनाच्या स्वरूपात मात्र विकेट मिळत. चांगला थ्रो कलेक्ट केला आणि एस्ट्यानं नक्कीच लावताना पाहायला मिळालं. पाहू शकता रिप्ले मध्ये. रिप्ले दाखवला जात आहे. पुढे निघून ड्राईव्ह केला होता चेंडूला लॉंग अपला. चेंडूला उचललं व्यवस्थितरित्या. चांगला थ्रो, चांगला कलेक्ट. त्या एस्ट्यानं चेंडू लावला होता आणि विकेट. अजून एक धक्का लागलेला आहे. पुढचा चेंडू. चांगला स्ट्रोक केलेला आहे समोर. एक धाव इथं पूर्ण केली जाते. खंडू. ओ चांगला स्ट्रोक. मात्र क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये. डीप मध्ये चेंडूला उचलला तोपर्यंत एक धाव पूर्ण केला जात आहे. खंडूची चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. लेंथ लाईन चांगली आहे. मनोहर केने संघाचे कॅप्टन आपल्या संघावर नेहमी खुश असतात. मग हार जीत असो, एक निष्ठा आहे संघामध्ये. सर्व खेळाडू चांगलं खेळतात. आपल्या परीने 100% देताना आपण पाहतोय. आता दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. थ्रो चांगला आलाय. एक धाव फार महत्वाची आहे. 45 धावांचा टार्गेट आहे. दुसरा षटक जवळजवळ समाप्तीच्या मार्गावर आलेला आहे. धावा इथे बनवल्या जातात धावपलकावर. पंधरा धावा धावपलकावर झालेल्या आहेत. नरेश आऊट झालेला आहे आणि ते कॅप्टन राहुल आलके. VS & कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघाचे पंडित थोडेसे खुश आहेत. दमनला आल्याबद्दल त्यांच्या चेहऱ्यावर स्मित आहे. त्यांचं स्वप्न पूर्ण झालं की दमन दौरा कॅन्सल केला नाही, तो झाला. त्यांची तयारी मागच्या 42 दिवसापासून होती की कधी दमन दौरा होईल. खंडू. पुढचा चेंडू. समोर ड्राईव्ह केलाय. फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग. फॉलो बॅक चांगला आहे. काय गोलंदाजी, काय फिल्डिंग, सर्व काही चांगल्या प्रकारे इथे होत आहे. शिवनेरी आमने संघाच्या माध्यमातून. खंडू शेवटचा चेंडू षटकातील 4 धावा आलेल्या आहेत. मोठा फटका येईल का अमोलच्या माध्यमातून? अमोल दलवी मोठाच फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये.
आता दबाव पाहायला मिळतोय टीम अमर स्पोर्ट कासने संघावर, कारण की 2 षटकाच्या समाप्तीवर धावा झालेल्या आहे 3 बाद 15. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 12 धावांची जी आवश्यकता आहे ती म्हणजेच आपण पाहतो 30 म्हणजे 15चा इक्वेशन आलेला आहे प्रति षटकामागे. 5 मिनिटं बाकी आहे शेवटचे. पाणी आलेलं मैदानामध्ये. आता आपण इथून काहीच म्हणू शकणार नाहीये. पाणी व्हेरी इम्पॉर्टंट आहे 40+ क्रिकेटमध्ये. पानी तो एक बहाना है, वहां पर कुछ कहना चाहते हैं. आज खऱ्या अर्थाने शरद हलकीची कमी संघामध्ये नक्कीच पाहायला मिळते. त्याची उपस्थिती तर आहेच, मात्र अनफिट आहे. हाताला फ्रॅक्चर नक्कीच आपण पाहतोय. मात्र यानंतर कुठेही जाऊ नका मित्रांनो. एका बाजूला जखमी शेर VSN कंपनी आणि दुसऱ्या बाजूला दादा दादा टीम आहे. त्या संघाने कमी धावा डिफेन्स केल्या होत्या. पहिला चेंडू मिस टाइम हवेमध्ये आणि महत्वाचा विकेट राहुल हलके. आणि राहुलला इथे नक्कीच मनोहर केनेने हलकेमध्ये घेतलेला आहे आणि त्याचा विकेट इथे प्राप्त केलेला आहे. विकेट डाऊन. अगदी ओरपीट चेंडू होता. खालच्या बाजूने टोला चेंडू लागला होता म्हणून मिस टाइम फटका पाहायला मिळाला. चेंडू हवेमध्ये भरपूर काल होता आणि चांगली झेल पाहायला मिळाली. मनोहर केने कॅप्टन सुलतान बनत आहेत. आज बॅटिंग चांगली गेली त्यानंतरचा घेतलेला हा विकेट पाहतोय आपण. गोलंदाज पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुधीर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. धावा बनत नाहीयेत. संघर्ष जारी आहे. 11-30चा इक्वेशन थोडस कठीण ठरत आहे. पुढच्या मॅच साठी पूर्ण खेळाडू तयारीमध्ये. अजूनही वेगवान गतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला होता. त्याच्यावर फक्त आणि फक्त आपण पाहतो की एकच धाव पूर्ण केलं जात आहे. 29 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा बनू शकतात आणि चालू अंगामध्ये या धावा भरपूर वेळा बनताना बघितल्या आणि हवेचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल अमर स्पोर्ट कासने टीम संघाला. अमोल दलवीला आपला अटॅक सुरू करावा लागेल. मात्र ते देखील वारंवार प्रयत्न करतायत. बॅट चेंडू व्यवस्थित संपर्क होत नाहीये आणि आता फक्त एकच धाव घेतल्यानंतर स्ट्राईक वर आता सुधीर तुम्हाला पाहायला मिळेल. एक मात्र स्पर्धा जी अमर स्पोर्ट कासने संघाने ठेवली होती त्या स्पर्धेमध्ये ते सेमीफायनल पर्यंत खेळले होते. मात्र इथे स्पर्धेमध्ये बॅटिंग साथ देत नाहीये संघा. नानू सुतार इंजर्ड आहेत. त्यांनी देखील चांगलं साथ दिलं संघाला. मात्र ते आपण पाहतोय इट्स वाईट. टाइमओव्हर सर्व काही होत आहे मैदानामध्ये. थोडस स्पीडअप ठेवा असं आयोजकांचं म्हणणं आहेच. मात्र अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर मग धावा बनणार नाहीयेत. चला टीम VSN कंपनी आई गावदेवी रांजोली टीम जागेवर उभे राहा. थोडेसे माइंड फ्रेश ठेवा आपलं. यानंतर खेळायचं आहे. चेंडू हवेमध्ये खेळले फायनली. मात्र त्याच्यावर देखील विकेट. ओ माय गॉड. प्रमोद भुईर दादाने कारल्याचे कुलस्वामीने एकुरे मातीची आठवण करून दिली सर्वांना. सकाळपासून संगीत बंद होते. एक मात्र गणेश पाटील आमचे गणराज DJ त्याने प्रयत्न केला. 2-3 संगीत त्यांनी वाजवले आपल्या मोबाईलच्या माध्यमातून. आता प्रमोद भुईर जोडलेले आहेत कॉमबॉक्स मध्ये. थोडीशी घाई करा आपण. नवीन फलंदाज लगेच या मैदानामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकताना नक्कीच अजून एक चांगला चेंडू पाहतो आपण.
6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. 4 मिनिटं उरलेले आहेत. शिवनेरी आमने टीम गोलंदाजी सुरू करायची आपण. दिनेश दिनू गोलंदाज आहे. अमोल दलवीचे प्रयत्न पाहतोय की एखादा मोठा फटका येईल, एखादा मोठा फटका येईल. तो देखील चेंडू मैदानाच्या बाहेर जाण्याचं नाव घेत नाहीये. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं VSN कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघाला देखील चांगली फलंदाजी झाली नव्हती आणि आता देखील इथे कासने संघाला देखील चांगली फलंदाजी होत नाहीये. हवा किती वेगाने वाहत आहे. त्या हवेचा फायदा फक्त आणि फक्त मनोहर केने यांनी घेतला होता पहिल्या डावामध्ये. त्याच्या बॅटमधून 2 षटकार लागोपाठचे आले होते आणि आता अमोलचा प्रयत्न सुरू झालाय आणि थेट आमच्या कॉम बॉक्स मध्ये हा चेंडू आलेला आहे. तिथे रोहन पाटीलने प्रयत्न केले होते झेल पकड. मजबूत पकड निर्माण केली या मॅचवर. मात्र खेळ आहे, खेळामध्ये काही होऊ शकतो. भविष्यवाणी करू शकणार नाहीये या मॅचची गुन्हे. फिल्डिंग लावून घ्या. यानंतर न्यूमिलम पायगाव पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शतरक्षक पोहोचत एक सिंगल धाव आली आहे. 2-18 नाही ठीक आहे 19 म्हणून दादा सांगतो धावच घेतली नाही. बॅटिंग आहे ओके. रंजाली टीम आपण आपलं शतरक्षण लावायचं आहे. प्रयत्न केले होते तिथे झेल पकडण्याकरिता. चला मैदानाच्या आतमध्ये जायचं. VSN कंपनी आई गावदेवी रांजोली टीम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 19 धावा बनवायची आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या तयारीमध्ये. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये गेला. आता झेल होईल का पाहूया आपण. ओ खूप खूप आणि संपूर्ण टीम फिल्डिंग लावून घ्या. बॅटल जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये कॉम बॉक्स मध्ये. रोहन पाटील तुमचा वॉर्मअप होईल जरा धावत चला. अजून एक मॅच बाकी आहे. 15 मिनिटाचा टायमर सेट आहे याची नोंद घ्या.
अंपायर इस बात का ध्यान रखे, टाइम शुरू हो चुका है. बॉल दे एक नवीन बॉल दे त्यांना. एकच बॉल आहे. चला पटकन. शिवनेरी आमने संघाच्या गोटामध्ये थोडस आनंदाचं वातावरण आहे. कुठेतरी जीवनदान मिळालंय, पण उद्या अजून 2 सामने शिल्लक आहेत. असो, गमतीचा भाग. पण क्रिकेट हा खेळ महत्त्वपूर्ण पद्धतीने तुम्हाला खेळावाच लागतो आणि संघर्षमय वातावरण जेव्हा असतं तेव्हा मात्र तुमच्या स्ट्रॅटेजी तुम्हाला वापरणं हे खूप गरजेचं असतं. लक्षात घ्या, टायमर ऑन आहे याची नोंद घ्या. लगेचच आपण सामन्याला सुरुवात करा. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण यायचं आहे, कारण की मागील 1 सामन्यापूर्वी थोडीसा अडसर निर्माण झाला होता धावांचा. गोलंदाज गोटीराम बॉलिंग मार्क वरती तयार. पहिला चेंडू, गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती, स्ट्राईक वरती आहे फलंदाज नितीन गवळी. पहिला चेंडू, फटका चांगला, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चौकार, 4 धावा मिळतील. डावाची सुरुवात चौकारानं आणि स्वतःची वैयक्तिक सुरुवात सुद्धा चौकारानं पाहायला मिळते. फलंदाज नितीन गवळी याच्या बॅटमधनं आपण पाहतोय 4 धावा, चौकार. यापुढील होणारा सामना जर्मन सरवली आणि कासने या मैदानावरील आजच्या शेड्यूल मधील अंतिम सामना. 1 धाव मिळते, धावफलक जाऊन पोहोचले 5 या अंकावर. बॅक टू बॅक आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालाय तो आपण पाहतोय ते म्हणजे 2. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर एक सिंगल. पुढचा चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय गोटीराम. सामना करतोय फलंदाज रुपेश. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू, डॉट बॉलची समाप्ती, सांगता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक केलंय गोलंदाज गोटीराम याने, कारण की मोठा फटका आल्यानंतर कमबॅक खूप अत्यावश्यक असतं आणि तेच अत्यावश्यक पुन्हा एकदा पाहायला मिळेल. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिरावले फक्त आणि फक्त 5 धावा. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोटीराम यांच्या माध्यमातून. आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालाय 4. रुपेश याला जागचं हलू दिलेलं नाहीये. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याकरता भाग पाडलाय आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर 1 धाव जोडली जाईल आणि धावफलक जाऊन पोहोचले 6 या अंकावरती. तब्बल 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर रुपेश याने आपल्या डावाची सुरुवात केली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 6 या अंकावर. विनोददादा ठाकरे गली रिजन मध्ये आहेत. फटका चांगला आहे, गॅप आहे मोठा, नाही धावांचा तोटा, मिळतोय चौकार, धावा मिळतात 4. या चौकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल आपण पाहतोय. एकूण एकंदर 10 धावा आणि पहिल्या षटकाकरता जो वेळ खर्च झालाय तो निश्चित प्रमाणे 5 मिनिटं आणि 20 सेकंदाचा अवधी आपल्याला पाहायला मिळेल. चला पुढचा गोलंदाज त्वरित या. शेड्यूल आटपून आपल्याला रवाना व्हायचं हॉटेलकडे. जर्मन सरवली संघाचे संघनायक सोमनाथदादा चौधरी आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे.
अमर कासने संघाचे संघनायक आपण सुद्धा संपर्क साधायचा आहे. टॉस आपण करून घेऊ. तुमचा भले निर्णय पेंडिंग ठेवा, पण टॉस होणं खूप गरजेचं आहे. यावेळेस मात्र फटका जोरकस खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय फाईनल क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. कोऑर्डिनेशन चांगलं आहे आणि धावा मिळत आहेत ते 2. या 2 धावांच्या बढतीने धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. धावा आहेत 12. 12 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती पुढचा चेंडू हाताळला जाईल. लेट कट करण्याचा प्रयत्न, अगदीच निर्धाव चेंडूची हाताळणी. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय अर्जुन. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 2. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू आपण पाहतोय. यावेळेस मात्र टॅप केला गेलाय. गोलंदाज फॉलोथ्रू मध्ये चेंडूवरती झेपावतोय आणि अगदीच 1 धाव पूर्ण केले. एका धावेच्या बढतीने धावफलक आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळेल. 13 या अंकावरती आपण धावफलक पाहतोय. राईट आर्मवरती विकेटचा मारा, राऊंड द विकेटचा मारा. गोलंदाज अर्जुन तयार. यावेळेस मात्र नितीन गवळी याने चांगला प्रयत्न केला होता मोठा फटका लगावण्याचा, पण चेंडू जो आहे तो अगदीच जवळून निघून गेलाय बॅटच्या. नशीबवान म्हणावं लागेल, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. नशिबाची साथ. अको टप्प्याचा मारा, बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. निश्चित प्रमाणे इथून मात्र जर आपण पाहिलं तर 1 धाव मिळेल. एका धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचेल. आपण पाहतोय 14 धावा. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 5. संध्याकाळच्या सत्रामध्ये या मैदानाचा जर आपण विचार केला तर चेंडू थोडेसे खालती राहत आहेत आणि फलंदाजांकरता मात्र थोडस कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतोय. निघून चाललाय चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावा मिळत आहेत ते 2. धावफलक जाऊन पोहोचले 16 या अंकावरती. षटक क्रमांक 2 ची समाप्ती आणि आता मात्र 7 मिनिटांचा अवधी शिल्लक राहिलाय. या वेळेमध्ये निश्चितप्रमाणे 3रं षटक पूर्ण करणं बंधनकारक असेल. गावदेवी रांजोली या संघासमोर हे आव्हान असेल, कारण की वेळ खूप महत्वाची आहे आणि आजचं शेड्यूल जे आपलं 9 वाजता सुरू होणं अपेक्षित होतं ते मात्र 10:15 वाजता सुरू झालंय. बाकी इतर 2 मैदानावरचं शेड्यूल जे आहे ते कधीच संपलंय. सोमनाथ दादा चौधरी आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. जय हिंद चौधरी आपली वाट पाहत आहेत, तर आपण त्वरित या. धावत पळत या. दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं आहे टॉस करता. अमर कासने आणि जर्मन सरवली. द्वारकानाथ. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक 3 त्याच्या माध्यमातून हाताळलं जाईल. राईट आर्मवरती विकेटचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. सामना करतोय फलंदाज नितीन गवळी. बॅटिंग स्टान्स वरती आपण पाहतोय. नॉस्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल रुपेश, ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 6 धावा त्याने आतापर्यंत जमवल्यात. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतर 1 धाव जोडली जाते. अवांतर 1 धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. स्कोर आहे 17. निर्णायक चेंडूकडे वाटचाल करतोय गोलंदाज द्वारकानाथ. यावेळेस मात्र स्वतः खेळपट्टीवरती पडले, पण संघाकरता 4 धावांचं योगदान दिलंय. नाव आहे नितीन गवळी. गॅप मोठा आहे. धावांचा तोटा मात्र हा पाहायला मिळत नाहीये. अखेर सोमनाथ दादा आलेले आहेत.
मंद मंद पावलांनी अमर कासने संघाचे कॅप्टन त्वरित या. सरवली संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. डॉट बॉल सुरेख गोलंदाजी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. द्वारकानं त्याच्या माध्यमातून कमबॅक केलंय. एक मोठा फटका आल्यानंतर निर्धाव चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पुनश्च एकदा गोलंदाज द्वारकानं तयार. यावेळेस मात्र फटका फसलाय. गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये झेल पकडतोय की काय, आणि हो झेल पकडला गेलाय. मोठा मासा गळायला लागलाय. नितीन गवळी परतावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. शैलेश पाटील आणि रुपेश पाटील यांचे आभार मानावे तितके थोडे आहेत. महत्वाचं काम, अन्नदानाचं काम त्यांनी केलेलं आहे कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा. भुकेल्याला अन्न द्यावं आणि तहानलेल्याला पाणी द्यावं असं काम ज्यांनी केलेलं आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर हे पुण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. शैलेशजी पाटील, रुपेशजी पाटील खूप खूप धन्यवाद. सामन्याचा आनंद घेत आहेत. कव्हरच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय नवीन बॅटर गणेश याला आपण पाहतोय. इथून मात्र घरंगळत चेंडू चाललाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडू येण्यास अवकाश. घडलंय काय? फलंदाज बाद, विकेटचं पतन. अगदीच काही इंचाचं अंतर होतं आणि त्या वेळेमध्येच चेंडू जो आहे तो यष्ट्यांवरती लावला गेलाय. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू उपलब्ध नाही. ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल याची नोंद घ्या. अमर कासने संघाचे कॅप्टन नाना शेठ गोंधळी आपण त्वरित या. टॉस करण्याकरता जर्मन सरवली संघाचे संघनायक हजर आहेत याची नोंद घ्या. चेंडूंचा खेळ झालाय. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय. एकंदर 22 धावा आणि 4 चेंडूंचा खेळ झालाय. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. असं वाटतंय कुठेतरी निसर्गरम्य वातावरणामध्ये डोंगर दऱ्यांमध्ये समालोचन सुरू आहे. आवाजाचं इको पसरताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. धावा आहेत फलकावरती 22 जिसके आगे भी 2 और पीछे भी 2. 22 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र विकेटचं पतन. अप्रतिम झेल. फलंदाज फेल. वर कॅच. पोलार्ड बाद होताना पाहायला मिळेल. धाव संख्या 22 धावा 22 जिसके आगे भी 2 और पीछे भी 2. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. अंतिम षटक. चला गोलंदाज आपण घाई करायची आहे.
फटका चांगला आहे, अप्रतिम स्क्वेअर कट, निघून चालला चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी, गोलंदाज नरेश, पुनश्च एकदा निर्धाव चेंडू, डॉट बॉल. क्या बात आहे. दबावाच्या स्थितीमध्ये चांगला खेळ करण्याकरता निश्चितप्रमाणे तुमच्याकडे एक ध्येय असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि ध्येय असून चालत नाही, तर त्या ध्येयावरती तुमची कामगिरी सुद्धा चांगली होणं गरजेचं आहे. फटका चांगला आहे. इथून मात्र जर आपण पाहिलं तर धावा 2 पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचेल. स्कोर 25 धावा, 3 फलंदाज बाद अशी स्थिती. पुढचा चेंडू, गुड पीस ऑफ बॉलिंग, दर्जेदार चेंडू, दर्जेदार गोलंदाजी, डॉट बॉल. 25 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. 3 फलंदाज बाद अशी नाजूक स्थिती म्हणता येणार नाही, कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा लो स्कोरिंग सामने दर्जेदार पद्धतीने पाहायला मिळत आहेत. क्लीन बोल्ड, यशांचं फर्निचर इथून मात्र उद्ध्वस्त केलं जात आहे. चला पुढील फलंदाज धावत चला. किरण, थोडस धावत चला आपण प्लीज. पंचवीस धावा, 4 फलंदाज बाद अशी नाजूक स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पायगाव संघाची यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडू मात्र डॉट बॉल, कारण की चेंडू जो आहे तो हातामध्ये विसावला गेला होता. तरी मात्र 1 धाव घेतली जाणार नाहीये. डॉट बॉल है, बॉल डॉट है, क्योंकि गेंद विकेट कीपर के हाथ से फिसली नहीं है, इसलिए ये गेंद डॉट है. 26 रनों का लक्ष्य. कासने संघाचे कॅप्टन त्वरित या. नानाभाऊ गोंधळे आपण त्वरित या. सव्वीस धावांची आवश्यकता आहे. जहीन चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण. फलंदाज झालेले आहेत. फिल्डिंग लावून घ्या आपण. 25 धावा झालेल्या आहेत. 26 धावा बनवायचे आहेत.
एक छोटस आव्हान आहे. 5:34 झालेले आहेत. चला टॉस करून घ्या आपण. सोमनाथ चौधरी आहे तिथे. रोहन आपण टॉस करून घ्यायचा. सलामीवीर अशोक भगत आणि गोटीराम. कॅप्टन टॉस करून घ्यायचं आपण. नाना गुदली आपण टॉस करायला जायचंय. सोमनाथ दादा आपण देखील जायचंय. प्रमोद भोईर जैन चौधरी तिथे आहेत उपस्थित. रोहन पाटील देखील आहेत. या आपण पाहतो आपल्या टीम ऑनरवर हळूहळू मंद मंद पावलाने रोहन पाटील पोहोचतायत टॉसच्या ठिकाणी. सोमनाथ दादा चौधरी तिथे आहेत. प्रमोद दादा भोईर, नाना गोंदली, जैन चौधरी आणि सर्व खेळाडू. चला मॅच सुरू झालेली आहे. 26 धावांचं एक छोटस आव्हान आहे. अनिल मुकादम पहिला चेंडू. अगदी पायांवर आला होता आणि आता नितीन गवलीचा ओव्हरथ्रो पाहतोय आपण. अगदी डॉट चेंडू आला होता. लेग बायच्या स्वरूपात धाव मिळाली आहे. खाता ओपन झालेला आहे एक्स्ट्राच्या मदतीने. गोलंदाज गोटीराम. पुढचा चेंडू टाकताना अनिल. पुढे निघून मारण्याचा प्रयत्न. जोरदार अपील. बॅटची एच ऑन विकेट. सरवली वन द टॉस. इलेक्ट्रिक डिसिजन इन पेंडिंग. कम्मालीची गोलंदाजी अनिल मुकादमची पाहतोय आपण. विकेट मिळालेला आहे आणि असंही आजचा दिवस लो स्कोरिंगचा राहिलेला आहे. तो न्यू मिलम पायगाव संघाच्या नावी आहे. 34 धावा डिफेन्स केल्या होत्या. लक्षात घ्या रुपेश दादा, एकत्र जमू नका आपण. कमी वेळ घ्या आपण. नवीन फलंदाज पंडित. एकत्र येऊ नका विकेट नंतर प्लीज. रिक्वेस्ट वारंवार केल्या जात आहेत. सूचना लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला दिल्या जात आहेत. तर एकत्र येऊ नका आपण. पंडित डावखरे आताचा फलंदाज आहे आणि स्ट्रायकिंग वर आहे. म्हणूनच फिल्डिंग मध्ये थोडासा बदल इथे पाहायला मिळतोय. कव्हरवर पोलार्ड फील्ड पोझिशन मध्ये रुपेश दादाला आपण पाहतोय. शॉट एक्स्ट्रा क्षेत्रामध्ये पाहतोय आपण. जग्गू दादाला हळूहळू पाहतोय आपण. शॉट फाईन लेगला फिल्डिंग पोझिशन मध्ये. किरणला पाहतोय शॉट दरम्यानला. विकेट किपर नितीन गवली विकेट पासून भरपूर दूरवर आहे. अनिल पुढचा चेंडू टाकताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून ढकलण्याचा प्रयत्न झाला होता. पोलार्ड चेंडू मागे पोहोचला. एक धाव झालीये. फक्त एकच धाव मिळेल. 2 धावा धाव पलकावर पाहतोय. 1-2. डबल हमारे साथ अच्छी स्कोरिंग कर रहे हैं और दोनों अंपायर्स अच्छा काम कर रहे हैं. हर गेंद का हिसाब किताब लिखते हुए अपने स्कोर कार्ड पर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू टाकला जाते. थोडस फिल्डिंग हलवली गेली आहे. हो जोरदार अपील. लाऊड अपील होती मात्र अनिल मुकादम सांगत आहे की आवाज दॅट मात्र अंपायर इज बेस्ट जज. जोरदार अपील झाली होती. पंच देखील सांगतात की इम्पॅक्ट थोडस बाहेर. लेग बायचा इशारा. एक्स्ट्रा धाव. धाव संख्या 3 धावा. शांत क्रिकेट. पहिल्या मॅच मध्ये देखील कमी धावा बनवण्यात आल्या होत्या. तिथे डिफेन्स केला. या देखील धावा त्या प्रकारेच गोलंदाजी केली जाते.
अगदी महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून दमन परिसरमध्ये आपण आलेलो आहोत, तर मग गुजरात या परिसरामध्ये आलेलो आहोत, तर मग तुमचा खेळ होणं फार महत्वाचं आहे. आता एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि फलंदाज पंडित बॅक टू डग आउट. दबाव दबाव आहे. VSN कंपनी आणि गावदेवी रांजोली टीम संघावर दबाव बनवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जात आहे. विकेटला फार महत्व असेल. जेव्हा सायंकाळच्या क्षेत्रामध्ये आपण खेळतो तेव्हाचा वातावरण थंडगार असतो आणि सध्याचं वातावरण थंड आहे, मात्र मॅच थंड करता कामी नाहीये VSN कंपनी आणि गावदेवी रांजोली. बालू मैदानाच्या आतमध्ये, बालूला चांगला खेळावा लागेल. अशोक भगत एक अनुभवी खेळाडू आहेत, कॅप्टन ॲज अ कॅप्टन. मात्र अनिलने 100% आपल्या गोलंदाजी मध्ये दिलेला आहे. कमीत कमी धावा खर्च केलेल्या आहेत, त्या म्हणजे 4 धावा आणि 2 विकेट देखील मिळालेल्या आहेत. मॅच बनू शकतो, फक्त प्रयत्न करावे लागतील. कुंदन पहिला चेंडू, अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये स्क्वेअर लेग मध्ये चाललाय चेंडू. फिल्डिंग चांगली आहे टीमचे कॅप्टन रवींद्र. विकेट येईल का? 2 धावा पूर्ण. लेजी थ्रो, धीमा थ्रो रवींद्रच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण. चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून. एका बाजूला पाहतो की चांगली गोलंदाजी, एका बाजूला पाहतो दुसरी बॅटिंग तरी पाहायला मिळते. मॅच मात्र रंगतदार तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटच्या षटकापर्यंत रंगणारा हा मॅच आहे. शैलेश पाटील पुन्हा एकदा डॉट चेंडू. आमचे आचारी शैलेश पाटील जांबारी, आपण संपर्क साधायचे कॉम्बॉक्स मध्ये. त्यांच्या सोबतीला विलास बालू पाटील भारी. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, किरणने झेल सोडली की मॅच सोडली आहे. येणाऱ्या काही चेंडूंना माहिती मिळेल, मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सोपं झेल. अनिल दादा मैदानामध्ये पाहतायत की थोडीशी निराश आहेत, मात्र एक खेळाडू तुम्ही सर्व ठिकाणी फिल्डिंग करू शकणार नाहीये. कुठे कुठे तुम्ही उभे राहणार. हमेशा हम कहते हैं अकेला टीम को नहीं जीता पाएंगे, 11 के 11 आपको खेलने होंगे. एक खेळाडू सर्व मैदान नाही फिरू शकत. आता 2 चेंडू त्याच परिसरामध्ये गेले, अनिल मुकादम देखील त्या परिसरामध्ये गेलेले आहेत आणि आता पुन्हा चेंडू दुसऱ्या ठिकाणी गेला का मग तिथे जायचं, असा विषय होतो मैदानामध्ये कधी कधी. म्हणून एक खेळाडू नाही तर 11च्या 11 खेळणं फार महत्वाचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा आता पाहतोय की डॉट चेंडू. मी म्हणजे शेवटचं षटकापर्यंत सामना जर रंगवायचा असेल ना, मग या खेळाडूंना नक्कीच लाईनचा मारा करावा लागेल, विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल आणि अशोकला प्रत्येकी चेंडू बॅटवर घ्यायचंय. पुन्हा एकदा जोरदार अपील. 1 धाव पूर्ण केली जाते. लीग बायचा इशारा. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 9 धावा, 9 रन, 2 विकेट के नुकसान पर. घरच्या स्पर्धेमध्ये कमालीचा क्रिकेट खेळले होते VSN कंपनी. आता इथे लेट मगर ग्रेट चेंडू सी मारे का पार. येतोय षटकार. नो चान्स. रवींद्र होते तिथे, त्यांच्या भरपूर उंचावून हा चेंडू सीमा पार गेलेला आहे. नक्कीच टीम अमर स्पोर्ट कासने आपण आपली तयारी करायची आहे. षटकारानंतर पाणी मैदानाच्या आतमध्ये हेच काम बाकी राहिलं होतं. धावा झालेल्या आहेत 15 धावा, 10 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मजबूत आहे. आज नितीनने ज्या प्रकारची सुरुवात केली होती, आमचे कॉमेंटेटर रोहन पाटील सांगत होते की 3 चौकार त्यांच्या बॅट मधून आले होते.
मात्र मोठी इनिंग खेळू शकले नाही, साथ दिला नव्हता खेळाडूने बाकीच्या. चला, स्ट्रॅटेजिक टाइम नव्हतं, पाणी आपण घेऊन गेलं. दहा धावा, 26चा टार्गेट आहे, 11 पाहिजे. पुढचा चेंडू, गोलंदाज जगदीश आलेला आहे. या षटकामध्ये किती धावा येतील भाऊ आपण? पुढे निघून चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे तिथे, फिल्डिंग चांगली, एक धाव आली आहे, दुसरं धाव मिळणार नाहीये. हाच गोलंदाज आहे, तो करू शकतो. मॅच मध्ये शेवटच्या षटकापर्यंत 6 ते 7 धावा थांबवण्याची ताकद ठेवू शकतो हा गोलंदाज जगदीश मुकादम. पुढचा चेंडू, सुंदर असा फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, बनवली आहे मॅच, पकडली आहे कॅच, लागलाय धक्का. टीम व्हीएस अँड कंपनी आई गावदेवी रांजली टीम संघाला पडतोय विकेट. प्रमोद दादा भोईर यांनी सांगितलं होता की येत्या 7 ते 8 मिनिटांमध्ये मॅच फिनिश होईल. संध्याकाळ आहे प्रमोद दादा, आणि गोलंदाजीचा जोर लावला जात आहे मैदानामध्ये निमिलम पायगाव संघाच्या माध्यमातून. कासने टीम पूर्ण तयारीमध्ये आहे, कधी मॅच फिनिश होईल ते देखील बघतायत. द्वारकानाथ, जगदीश, ओ खाली क्षेत्र होता, गॅप होता, चापट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पंच करायचा होता. दबाव दबाव आलेला आहे, आवाज येतोय डेगआउट मधून. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा सुंदर असा हा स्वीप स्ट्रोक, किरण आहे, फिल्डिंग चांगली आहे, धावा मात्र 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. मैदानामध्ये धावपल सध्या मन जिंकण्याचं काम करतायत. किरणने चांगली फिल्डिंग केली, मात्र 2 धावा रोखू शकले नाहीयेत. धावसंख्या 18 धावा धावफलकावर. आता इथे आपण पाहतो की 8 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज, महत्वाचा चेंडू, मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू चालला सीमारेखा पार, येतोय चौकार. 22 धावा झालेल्या आहेत, 26चा टार्गेट आहे, 25 झाल्या होत्या. लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या मार्गावर व्हीएस अँड कंपनी, कारण की खरेदी मोठी करायची बाकी आहे अजूनही. सुंदर असा फटका, क्षेत्ररक्षक आहे, धाव एकच पूर्ण केली जाईल आणि आता षटक झालेला आहे समाप्त. सोमनाथ चौधरी, आपण आपली तयारी करायची आहे, आपली तलवार आपल्या हातामध्ये ठेवायची आहे. तुम्ही फिल्डिंग करणार की बॅटिंग करणार, असे प्रमोद भोईर यांचा आदेश आहे. बॅट घेऊन तयार आहेत. सोमनाथ चौधरी सांगतात की आज खेळूनच जायचं आम्हाला. तीन धावांची आवश्यकता आहे, 6 चेंडू. नितीन गौरी आलाय, म्हणजे मॅच बाकी आहे. नितीनला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. मी 2 धावा देखील डिफेन्स होताना बघितलेला आहे 6 चेंडू मध्ये, मात्र तेही सोपं काम नसणार आहे. द्वारकानाथ आहे, अनुभवाचा भंडार आहे आणि त्याने त्याच्या अंदाजामध्ये हा स्ट्रोक खेळलाय. चेंडूला उचलला गेल्या, 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. स्कोर इज लेवल. आता इथून जर कोणी
व्हीएस अँड कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघाला हरू शकतं तर दोरकनाथ मात्रे, कारण त्याला 5 चेंडूमध्ये एकच धाव बनवायची आहे. सोमनाथ चौधरी तयारीमध्ये आहेत तिकडे, आणि हा आलेला आहे डॉट चेंडू, 1 बाउन्स असा इशारा पंचांनी केलेला आहे, स्क्वेअर लेग पंचांनी. गोलंदाज नितीन, एक धाव वाचवण्याकरिता संघर्ष मैदानामध्ये पाहतो आपण. आमचे शैलेश दादा पाटील, आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलाय, कमबॅक केलेला आहे व्हीएस अँड कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघाने. दमन दौऱ्याची पहिली मॅच त्यांनी जिंकलेली आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तर पुन्हा एकदा